कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी विसम्येना, सुदामा ब्राह्मण आपदे पिडिला, नाही विसरला नारायणा, प्रल्हादासी पिता करीतसे जाचनिया, पर्या चिंते मनी नारायण, गणेशनाथ म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर पडले जरी, सुदामा ब्राह्मणा पदे पिड्याला, नाही विसरला नारायण। प्रस्तुत प्रवचन सेवेसाठी एक अभंग घेतलेला आहे। तो अभंग कोणता म्हणाल तर श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांची अभंगवाणी आहे। अभंगवाणीतील अभंग क्रमांक आहे 58वा। 58वा हा अभंग उत्कृष्ट असा भक्तपर वर्णनपर ह्या अभंग आहे। म्हणून हा अभंग का निवडलेला आहे म्हणाल तर आज असणारी भाद्रपद वद्य चतुर्दशी आहे आणि प्रवचन सेवा करण्याचं निमित्त काय आहे म्हणाल तर गणेशनाथ महाराज एक महान भगवत भक्त होऊन गेलेले आहेत, पंढरी दयेचे अन्वयी आहेत आणि त्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, गावचा त्याग केलेला आहे, जन्मभूमीचा त्याग केलेला आहे, आई वडिलांचा त्याग केलेला आहे आणि त्याग करून ते पश्चिम महाराष्ट्रामधून पूर्व मराठवाड्यामध्ये आले आणि स्थायिक झाले आणि इथं येऊन त्यांनी काय केले आहे म्हणतर की खऱ्या सत्य काय आहे, असत्य काय आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे, सत्य काय आहे म्हणाल तर सत्य तो विठ्ठला का गा दविला जगता। सत्य काय आहे जगामध्ये, सत्य काय असेल तर फक्त परमेश्वर सत्य आहे, खरं काय असेल तो परमेश्वर खरं आहे बघा। सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, ते देवाचं नाम खरं आहे, देव खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे। हां बरोबर आहे, खरं आहे बरं का। खरं काय आहे म्हणाल तर आईचं बाळावर प्रेम आहे ही एक खरं आहे। आईचं प्रेम बाळावरती निष्क्रिय आहे। हां कसली अपेक्षा ठेवून आईचं प्रेम बाळावरती नाही, आणि आशा न ठेवता आशा बिलकुल नाही नसताना आई आपल्या बाळावर प्रेम करते, ही बाळाचं प्रेम खरं आहे आणि बाळाचंही प्रेम आईवरती खरं आहे बघा। हां बाळाला तुम्ही काहीही द्या, पैसा दाखवा, तुम्ही त्याला खाऊ दाखवा, तो खाऊकडे बघणार नाही, तो त्या पैशाकडे बघणार नाही, त्या कपड्याकडे बघणार नाही, तो काय करेल आईकडेच बघेल। आईच त्याला प्रिय आहे। तसं भक्ताला कसा असणारा देव प्रिय आहे असे असणारे गणेशनाथ महाराजांना ते केलं, पांडुरंग प्रिय होता आणि असे ते असणारे भगवत भक्त ते भगवत पांडुरंगाला प्रिय ठरले। नवीन पांडुरंगाने काय केलं म्हणा तर गणेशनाथ महाराजांना त्यांच्या मानाचं प्रेमाचं त्यांनी काय केलं बाशिंग बांधलं आणि बाशिंग बांधून गणेशनाथ महाराजांचा त्यांनी सत्कार केला आणि सर्व संतांमध्ये किंवा भक्तांमध्ये गणेशनाथ महाराज श्रेष्ठ ठरले। नवे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील गणेशनाथ महाराजांची काय केली म्हणाल तर सेवा केली आणि ती सेवा देखील त्यांना रुजू झाली। म्हणून असे असणारे गणेशनाथ महाराजांचं तीर्थक्षेत्र उजनी या गावामध्ये संजीवनी समाधी आहे आणि या संजीवनी समाधीच्या ठिकाणी असे असणारे गावातील भक्त लोक काय करतात या ठिकाणी नाथांची सेवा करतात आणि सेवा करून आपणाला धन्यता मानतात आणि आपल्या जीवनामध्ये आपण कृतार्थ झालो, आपण धन्य झालो असं त्या ठिकाणी समजतात। त्याच न्यायानं आपल्या उजनी गावातील असणारे हरिभक्त परायण चंद्रकांत डोकडी महाराज
यांनी यांचं नाव का घेण्यात आलेलं आहे की यांना कितो आज असणारं भाद्रपद वद्य चतुर्दशी आजच्या दिवशी भागातल्या 4 महिन्याखाली 5 महिन्याखाली त्यांना भगवंताची आज्ञा मिळाली आणि हे लोक सोडून ते कुठे गेले म्हणा तर वैकुंठ गती त्यांना प्राप्त झालेली आहे. जात असताना कसं आहे माहीत आहे का की जर साधू ओळखायचा असेल तर साधू ओळखायचं चिन्ह काय आहे म्हणा तर मृत्यू. साधू ओळखावा मरणी आणि वीर ओळखावा रणी. वीराचं महत्त्व केव्हा कळतं जो वीर रणभूमीच्या ठिकाणी त्याला भगवंताची प्राप्ती मिळते किंवा तो या ठिकाणी ध्येय सोडतो त्या टायमाला त्याला वीर त्या ठिकाणी ओळखला जातो. आणि भक्त केव्हा ओळखले जातात भगवंताचे की त्यांचा मृत्यू कशा प्रकारे होतो. मृत्यू कशा रूपाने झालेला तर ज्याचा मृत्यू परमार्थ करत असताना जो मृत्यू आलेला आहे ते त्या ठिकाणी काय होतं त्याला भगवंताची गती प्राप्त होते. बरं का मी माझ्या पद्धतचं म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराज नव्या आधी म्हणतात की आणि मरणी जयाची आठवी तोची गती ती पावावी म्हणून निष्ठा स्मरावी मातीची वाट. मृत्यूच्या समयाला ज्या विषयाची त्या आठवण होती आठवण करत असताना तो प्राण सोडतो त्या ठिकाणी त्याला ती गती मिळते. भगवंताचे स्मरण करत प्राण सोडला तर त्या ठिकाणी काय होते म्हणतात भगवंताची गती प्राप्त होते. कशा प्रकारे म्हणतात परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा आणि मुक्त झाला वाचा उच्चारिता. परीक्षिती राजाने काय केलं त्याचा मृत्यू 7 दिवसांवर ठेपलेला होता तर त्यांनी काय केलं 7 दिवस भागवत कथा श्रवण केली आणि श्रवण करून तो भगवत स्वरूप प्राप्त झालेला आहे. एवढंच नाही तर 1 तास उरला खटवांगाराई असे आणि भाग्यदशा कशी प्राप्त झाली. खटवांग नावाच्या राज्याचं फक्त 1 तास त्याचा आयुष्याचा उरला होता तर 1 तासामध्ये त्यांनी काय केलं भगवंताची प्राप्ती करून घेतली. नामस्मरण करत त्यांनी प्राण सोडला आणि त्याला काय झालं म्हणाल तर भगवंताची प्राप्ती झाली. एवढंच नाही तर आजामिळ नावाचा ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला देखील किती होती म्हणून त्याला 5 मुलं होती आणि 5व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि त्या मुलावर त्याचं अफाट प्रेम असल्यामुळं त्याचं प्राण जातेवेळेस त्यांनी काय केलं भगवंताला हाक न मारता त्यांनी काय केलं स्वतःच्या मुलाला हाक मारलं नारायण नारायण म्हणून. तर त्याला देखील काय झालं प्राण जाते वेळी म्हणे नारायण आणि त्यासाठी विमान पाठविली. काय केलं त्यासाठी भगवंताने विमान पाठवलं आणि विमान पाठवून त्यांनी काय केलं ते त्या ठिकाणी गतीला प्राप्त मिळाली. म्हणून प्राण भक्ताशी ओळखण्याची परिस्थिती काय आहे म्हणाल तर अंतकाळाच्या वेळेस मृत्यूच्या समयाला ज्यांनी स्मरण केलं त्याला त्या ठिकाणी गती प्राप्त होती. त्याच ज्ञान हरिभक्त परायण डोकडे महाराज आणि गणेशनाथ महाराजांची सेवा तर केलीच केली पण सेवा करत असताना करत नाथांची त्या ठिकाणी अखंड सेवा केली. कीर्तन सेवा अखंड केलेली आहे. एवढंच नाही तर पाहिलेली विनेची सेवा त्यांनी अखंड सेवा केलेली आहे. आणि ज्यावेळी त्यांचा मृत्यू यायचा होता मृत्यूच्या अगोदर अर्धा तास म्हणा किंवा 20 मिनिट म्हणा 15 मिनिट म्हणा काही असेल ती त्या ठिकाणी विना घेतला. नाथांची सेवा त्या ठिकाणी परिपूर्ण त्यांनी पार पाडली आणि पार पडून घरी गेल्यानंतर थोड्याच 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांना भगवंताची आज्ञा मिळाली आणि हे लोक सोडून ते परलोक गेलेले आहेत. आणि या ठिकाणी जागा सेवेची जागा या ठिकाणी रिकामी झालेली आहे आणि ती रिकामी जागा असल्यामुळे सर्व लोकांना भक्त लोकांना काय झालेलं आहे म्हणा तर त्या ठिकाणी उणीव भासत आहे. डोकडे महाराजांची या ठिकाणी उणीव भासत आहे. आणि खरोखर नाथ मंदिरामध्ये चातुर्मास असतो त्या चातुर्मासामध्ये शक्ती सोहळा असतो आणि शक्ती सोहळ्यामध्ये त्यांची आटोकाट सेवा असते. अख्खी रात्र जागरण करून एका जागेवरती थांबून त्यांनी सेवा केलेली आहे आणि ती सेवा आजचा दिवस आहे. आजच लक्ष्मणी शक्ती आहे आणि आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना भक्त लोकांना किंवा आम्ही नाथांचे आम्ही भक्त आहोत ते पण भक्त होते. आम्हा भक्तांना तेवढी जागा मात्र या ठिकाणी रिकामी दिसू लागलेली जागा आम्हाला या ठिकाणी कशी वाटू लागलेली उणीव बसू लागलेली ही जागा भरून काढेल. नाथ महाराज काढतील. नाथ महाराज चिंता आहे. नाथ महाराज या ठिकाणी जागा पडू देणार नाही. तरी पण या ठिकाणी सानिध्यात असणारी सगळ्यांची असणारी आवडती असणारी आणि सेवेमध्ये कधीही आळस न करता कधीही काही न करता काय करायचं सेवा करायची. चोपदारांनी सांगावं आणि डोकडे महाराजांनी सेवा होय म्हणावी आणि नाही मात्र त्यांच्या शब्दामध्ये मुखामध्ये नाही यस शब्द होय. ते सेवके सांगितले करावे काम. बाबा मालकाला सेवाला सांगितली तर त्या ठिकाणी सेवेमध्ये हजर राहायचं नाही कधी म्हणायचं.
मी आजारी पडलो आहे, माझी तब्येत ठीक नाही, असंही नाही, कसंच नाही, तर होय शब्द, नाही शब्द नाही. जसे एखादी महान पतिव्रता असते बरं का, पतिव्रता स्त्री काय करते, आपल्या पतीचं वचन पळते, पतीनं जी सांगेल ती सेवा करते. सेवेमध्ये पत्नी कधीही नकार करत नाही किंवा नाही म्हणत नाही. त्या न्यायानं पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण कैसा परी, पतिव्रतेला जसा आपला भ्रतार प्रमाण असतो त्याप्रमाणे डोकळे महाराजांना गणेशनाथांनी सेवा ती प्रमाण होती. गणेशनाथ महाराजांनी भगवान पांडुरंगाची भक्ती केली आणि भगवंत त्यांना प्रसन्न झाला. आणि ज्या भक्ताला पांडुरंग प्रसन्न झाला, काय झालं, ज्या टायमाला आईच्या उदरामध्ये बाळ असतं, बाळ खात नाही, पण आईनं जेवण केल्यानंतर, आईनं अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्नाचा क्षार त्या बाळाच्या उदरामध्ये जातो आणि त्या बाळाचं त्या ठिकाणी पोट भरतं. त्या न्यायानं गणेशनाथ महाराजांची सेवा पण कोण केली म्हणून तर डोकळे महाराजांनी केलेली आहे. आणि ती सेवा गणेशनाथ महाराज तर पोचली, पण ती सेवा कोणाला पोचली म्हणा तर कर्तुम अन्यथा कर्तुम, जो पंढरीत पांडुरंग विटीवरती उभा आहे, समचरण दृष्टी विठेवरी साजरी ते माझ्या हरिवरती, किंवा सुंदर ती ध्यान उभी विठेवरी कर कटेवरी ठेवून या, आणि तुळशीवर गळा काशी पितांबर आवडले तर ह्याची झाली. या न्यायानं त्यांना त्या ठिकाणी सेवा त्यांची पोच झाली, म्हणजे पांडुरंगाची सेवा केली. कारण त्यांच्या गळ्यामध्ये पांडुरंगाची तर माळ होतीच होती, तर त्यांच्या गळ्यामध्ये लिंग देखील होतं. ते लिंग कोणाचं होतं म्हणाल तर भगवान शंकराचं लिंग होतं. भगवान शंकरांची ती सेवा करायची, भगवान शंकराची आराध्य शिवाची भक्ती करायची आणि त्या ठिकाणी पांडुरंगाची पण भक्ती करायची. दोन्ही भक्ती मग त्यांच्यामध्ये काय होतं मात्र आदर भावाने त्या ठिकाणी सेवा केली. आणि असे असताना त्यांचा असणारा 5वा मासिक आहे आणि त्या 5व्या मासिकाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याकडे सेवा आलेली आहे आणि सेवा आपण या ठिकाणी करत आहोत. आणि सेवा करत असताना जरूर यातून त्यांचं नाव काढण्यात येतं आणि नाही बी काढलं तर ऑटोमॅटिक मुखामध्ये येतं. बघा आज तर जरूर येणार आहे. आज असं आहे की सगळ्याच्या मुखामध्ये आज या ठिकाणी, आज जर डोकळे महाराज या ठिकाणी असते, डोकळे महाराज जर असते तर या ठिकाणी आज सगळे हालचाल झाली, पण आज या ठिकाणी कुणीही नाही. पण कुणी जरी नसलं पण तरी देखील या ठिकाणी प्रेरणा या ठिकाणी गणेशनाथ महाराजांनी दिली की बाबा आज डोकळे यांना 5वं मासिक असल्यामुळे तुम्ही काय करावं, त्यांचं स्मरण करावं आणि स्मरण करून त्यांना काय करावं, तुम्ही त्यांना आदरांजली या ठिकाणी अर्पण करून तुम्ही काय करावं, सेवेला प्रारंभ करावा आणि प्रारंभ करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तर गणेशनाथाला शांती मिळणार, आत्म्याला त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तर त्या ठिकाणी पांडुरंगाला या ठिकाणी आत्मशांती मिळणार आहे. असे कारण भक्ताची सेवा केल्यानंतर देवाला त्या ठिकाणी काय होतो, आनंद होतो. भक्ताचा अपमान देवाला सहन होत नाही बरं का. कारण भगवंतांनी काय केलं किंवा अंब ऋषीला त्या ठिकाणी श्राप दिल्यामुळं दुःख त्या ठिकाणी अंब ऋषीला होऊ दिलं नाही. भगवंतांनी त्या ठिकाणी दुःख काय केलेलं आहे, आपल्यावरती ओढवलं. आपण त्या ठिकाणी काय केलं, 10 जन्म त्या ठिकाणी भगवंताने घेतले. अंब ऋषीसाठी जन्म सुचले आणि दुष्ट निर्धारी किती करू, दुष्ट लोकांचा नैनाट केला आणि भक्ताचं रक्षण केलं, धर्माची स्थापना केली. कुणी केली म्हणतात, जो पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे त्याने केलेली आहे. म्हणून त्याच्याकरिता की अशा असणारे कोण म्हणत तर पांडुरंग आपलं चंद्रकांत डोकळे महाराज यांनी नाथांची सेवा केलेली आहे. आणि सेवा करत असताना त्यांची जर परिस्थिती जर विचार केला तर फार कठीण परिस्थिती होती बरं का. अशी कठीण परिस्थिती होती की गणेशनाथ माझं उदाहरण देतात. काय उदाहरण देतात माहिती आहे, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझं म्हणतात, पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी विसंबेना. किंवा पण असणारे 5 पांडव होती, त्या 5 पांडवाला त्या ठिकाणी वनवास आला बघा. वनवास त्या इतका कठीण वनवास असतो. त्या वनवासाचं वर्णन ज्यांनी रामायण ऐकलेलं आहे किंवा ज्यांनी रामायण वाचन केलेलं आहे, ज्यांनी रामायण श्रवण केलेलं आहे, ज्यांनी रामायण टीव्हीवरती पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे वनवासामध्ये काय, की प्रभू रामचंद्रांनी वनवासामध्ये असताना काय करावं. त्या ठिकाणी फळं खावी, फळं वनामधली फळं खावी नव्हे. त्या बिल्लीनं प्रभू रामचंद्राला बोरं दिली, बोरं उष्टे बोरं दिली, उष्टे बोरं त्या ठिकाणी भगवंतांनी खाल्ली. असा वनवास प्रभू रामचंद्रांनी काढलेला आहे, असा वनवास पांडवांनी काढला. पण तरी देखील अशा वनवासामध्ये देखील गणेशनाथ महाराज म्हणतात की बाबा काय म्हणतात माहिती आहे का, की पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी विसंबेना. अशी असणारी त्या ठिकाणी
कसं वनवास होता बरं का, पण अशा वनवासामध्ये अशा दुःखामध्ये काय केलं, भगवंताचं स्मरण केलं, भगवंताची त्या ठिकाणी आठवण केली. त्याच नाही चंद्रकांत डोकळे महाराज खरोखर त्यांची कठीण परिस्थितीमध्ये, नाजूक परिस्थितीमध्ये असताना त्याची शेती करायची आणि शेती करत करत या ठिकाणी तशा प्रसंगामध्ये नाथांची सेवा कर. एवढंच नाही तर डोकळे महाराजांनी वयाच्या माझ्या अंदाजाने मी काय नाही, मी त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान आहे, त्यांच्या मुलाच्या वयाचा नसणार, पण फक्त ऐकीव आहे की वयाच्या 12 ते 13 वर्षापासून त्यांनी काय केलेलं आहे, ग्रंथाचं पारायण केलेलं आहे. किती ग्रंथाचं वयाच्या 14-15 वर्षापासून त्यांनी ग्रंथाचं पारायण, एक ग्रंथ नाही अनेक ग्रंथाचं पारायण केलेलं आहे. त्यांच्या एवढं पारायण कुणीच केलेलं नाही वयाच्या, आणि तू अध्यापपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी काय केलं, पारायणही केलं, भजनही केलं, आणि एवढंच नाही तर त्यांनी कीर्तनही केलं. आणि ती कीर्तन करत असताना काय सांगावं, त्या ठिकाणी खरोखर आनंदमय वातावरण, प्रसन्न वातावरणामध्ये नामस्मरणाचं वर्णन करायचं, आणि वर्णन करताना म्हणायचं की ही या ठिकाणी माझा काहीच नाही भांडवल, मला जी बोलवलेलं आहे ती कुणी बोलवलं म्हणतात गणेशनाथ महाराजांची कृपा झाली. गणेश माझ्या कृपेने मी काय केलेलं आहे, या ठिकाणी सेवा पूर्ण केली म्हणायचं, आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सेवा करायची. आणि सेवा करत असताना तेरकर बापू असणारी बापूची आठवण करायची. बापूंनी मला उभा केलं म्हणायचं, बापूंनी मला कीर्तन करायला सांगायला लावलं, आणि त्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी मी सेवा केलं असं म्हणू लागली. असं म्हणत असताना परिस्थिती असताना, कठीण परिस्थितीमधून सुखामध्ये तर कुणीही नामस्मरण करेल, काय सुखामध्ये तर कोणी बी नामस्मरण करेल. एखादा आमदाराचा पोरगा शाळेमध्ये पहिला नंबर मिळवला, काय नवल आहे. एखादा शेतकऱ्याचा मुलगा शेतामध्ये काम करून, गाई म्हशीला पाणी वगैरे करून, शेतामध्ये कष्ट करून ज्या मुलाला परीक्षेमध्ये पास झाला, त्या मुलाचं जरूर कौतुक करावं, जरूर त्या ठिकाणी कौतुक करावं. चांगल्या तर कोणी पण करणारच आहे ना, बरोबर आहे की. या चांगल्या माणसाला पाठावर बसून त्याला कोणी बी जीव घाला ना, अहो रोग्याला जीव घाला ना तुम्ही, गरीबाला तुम्ही जीव घाला, ज्याला भूक लागली त्याला तुम्ही अन्न द्या, त्याला महत्व आहे. ज्याच्या पोटामध्ये भरपूर जेवण केले, त्याला ढेकर मिळाले आणि त्याने पोटा करून खाली, त्याला खाऊ घालून का उपयोगाचं, तसं नाही. तर या ठिकाणी खरोखर असं असणारे डोकळे महाराजांनी अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलं म्हणाल तर, डोकडेमध्ये उभ्या आयुष्यात काय केलं असेल तर एकच केलं, ते कोणतं म्हणाल तर गणेशात माझ्या अभंगाचे पहिल्या चरणी म्हणतात की पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी विसंबेना. ज्याप्रमाणे पांडवांनी आपल्या वनवासामध्ये वनवास असताना भगवंताचं स्मरण केलं, भगवंत त्यांनी सतत वेळोवेळा त्या ठिकाणी आठवण केली. सततम कीर्तयन्तो माम येतांतशे दृढवता नमशंतंशेर माम वाक्या नित्ययुक्ता उपासते. सतत त्यांनी काय केलं म्हणतात, कीर्तन केलं. कसं कीर्तन केलं म्हणतात, तरी कीर्तनाची नि नटनाची, नासिली व्यवसायिक प्रायश्चिताची, जी नामची नाही पापाची आयशी केली. किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी कीर्तन केलं. आणि ती कीर्तन करत असताना काय सांगावं की खरोखर आनंदमय वातावरणामध्ये का आनंदमय वातावरण होतं. म्हणजे दुसरीकडे आनंद, संसारामध्ये आपण किती संसार आनंदानं केलं, काय केलं, संसारामध्ये आनंद नाही. कशामध्ये आनंद आहे म्हणाल तर कीर्तन चांग होयंग हरिरूप. ते कीर्तन केलं तर त्या ठिकाणी काय झालं होतं म्हणतात, काय त्या ठिकाणी हरिरूप होते. कीर्तन त्या ठिकाणी भगवंत, त्या ठिकाणी भगवंत रूप झाल्यानंतर त्या ठिकाणी दुःख नाहीच ना, दुःखच नाही. भगवंतच कसं आहे म्हणाल तर, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. तो पांडुरंग परमात्मा कसा आहे, तो सुखरूप आहे. मग तोच आपल्याशी करून घेतल्यानंतर किंवा आपणच भगवंत रूप झाल्यानंतर त्या ठिकाणी आपलं दुःख नाहीच ना. मग का दुःख विसरलं, ही कोणाला माहिती होतं, पांडवांना माहिती होतं. पांडवाला माहिती होतं म्हणून पांडवांनी नामस्मरण केलं. आणि ते असणारं चंद्र डोकणे महाराजांनी गणेशनाथाचा गाथा पारायण केला. त्या गाथ्यामध्ये त्यांना अभंग माहित होता म्हणून त्यांनी बी काय केलं, गणेशनाथ महाराजांच्या अभंगाचं अनुकरण केलं. आणि अनुकरण करून प्रपंच करत करत काय केलं म्हणाल तर, ती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी विसंबेना. अशा प्रकारे त्या ठिकाणी देवाचा त्यांना कधीही विसर पडलेला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत काय केलं म्हणा तर नाथांची सेवा केली. सेवेमध्ये काय म्हणतात, नाथांची सेवा म्हणजे काय,
मंदिर बांधलं किंवा मंदिराला असं काही केलं नाही तर काय केलं, त्यांच्या दरबारामध्ये येऊन भगवंताचं नामस्मरण केलं. मग भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं गणेशनाथ महाराजांना भगवंत एवढा प्रिय होता, इतका प्रिय होता की त्यांनी सर्वसुद्धा त्याग करून त्यांनी नामस्मरण केलं. मग गणेशनाथ महाराजांना काय वाटलं असेल, मी ज्या देवाची भक्ती केली, मी ज्या पांडुरंगाचं नामस्मरण केलं, मी ज्या पांडुरंगासाठी मी सर्वसुद्धा त्याग केला आणि त्या भक्तीचं त्यांनी तो पांडुरंग असणारी डोकटे महाराज या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत आहेत. मग गणेशनाथ महाराजांना का आनंद वाटणार नाही? हां, गणेश इतका आनंद आला, नवीन नवीन गणेशनाथ महाराजांनी काय केलं असावं की त्यांचं वकालतपत्र त्या ठिकाणी तयार केलं असावं आणि वकालतपत्र करून भगवंतापर्यंत त्यांनी पोहोचवलं असेल की बाबा खरोखर उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं, नुसता परमार्थच केला. ही मी काय करतो, तुम्हाला पुढं जामीनपत्र देतो, तुम्ही काय करा, ह्यांना तुमच्यापाशी स्वर्गापाशी तुम्ही जागा द्या, अन्यथा तुम्ही एकच करा, हां काय करा की त्यांना परत तुम्ही जन्माला पाठवा. काय करा, परत जन्माला पाठवा. कशासाठी? तर एके ठिकाणी तुकारामाचं म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा याची देवा. मी काय करीन, तुमच्यासाठी मी जन्माला येईन आणि जन्म घेईन आणि काय करीन म्हणाल तर मी तुमची भक्ती करेन. एवढंच नाही, आणखी ठिकाणी तुकारामाचं म्हणतात, उपोजनिया पुरती येऊ काला खाऊ दहीभात. मी काय करीन, पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्माला येईन आणि काय करीन, दहीभाताचा काला खाईन. दहीभाताचा काला म्हणजे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. की बाबा त्याने काला म्हणजे त्या ठिकाणी किंवा हरिनामाचं काला, भगवंताचं नामस्मरण करीन आणि भगवंताची या ठिकाणी सेवा करीन, त्यांची मी सतत या ठिकाणी अखंड नामस्मरण करीन. असं कोण म्हणतात, तुकोबाराय म्हणतात. त्या या ठिकाणी की बाबा अशा प्रकारे हिनी म्हणतील आणि या ठिकाणी परत पुन्हा काय करतील, पुनर्जन्म घेतील. आमच्या तुकोबारांनी पुनर्जन्म घेतला, नामदेवराच्या रूपाने पुनर्जन्म घेतला, भक्त प्रल्हादांनी पुनर्जन्म घेतला, उद्धवानी त्या ठिकाणी पुनर्जन्म घेतला, नवीन तुकोबाराय शेवटी जन्म घेतला. पुनर्जन्म घेऊन काय केलं म्हणून त्या ठिकाणी तेच केलं. कोणतं केलं? किंवा आम्ही जे करत आलो पूर्वीपासून जे करतात तेच करतो. कोणतं करत आले तर भक्तीच करतो. 5 जन्म या ठिकाणी सेवा केली. नवीन तुकोबाराय त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या त्यांचे जन्म करून शेवटचा जन्म कोणाचा असेल तर आमच्या तुकोबारायचा असेल. आणि त्याच न्यायाने या ठिकाणी भक्त या ठिकाणी जे भक्त असतात ते भक्त काय करतात, पुनर्पी या ठिकाणी येतात. पण आम्ही देखील जन्माला येतोच. हां, तुमचं आमचं येत ना, आपण येत ना असं नाही. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे पाहि मोरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. किंवा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा येऊन यायचं. काय करायचं, भगवंताची भक्तीच करायचं, भगवंताला या ठिकाणी स्मरणच करायचं. स्मरण करण्याकरिताच आपण जन्माला आलेला आहोत, भक्ती करण्याकरताच आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. म्हणून जन्म मिळाले असल्यामुळे ह्या जन्मात आपण काय केलं पाहिजे म्हणाल तर गणेशात महाराज सांगतात, पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी विसंमेना. असो एवढंच नाही तर गणेशात महाराज एवढा दृष्टांत देऊन त्यांचं मन या ठिकाणी काय झालं, शांत झालं नाही. त्यांना असं वाटलं की आपण आणखी एक उदाहरण द्यावं. आणि उदाहरण द्यावं म्हणजे कोणतं उदाहरण म्हणाल तर सुदामा ब्राह्मण आपदे पिडाला नाही विसरला नारायण. असो भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगाच्या ठिकाणी अवतार घेतला आणि त्यांना लहानपणी त्यांना काय झालं, एक मित्र भेटला होता. तो मित्र कोण होता म्हणा तर सुदामा होता. ती सुदामा मित्र केव्हा भेटलेला होता, तो शाळेमध्ये शिकत असताना भेटलेला होता. हां, पण कर्मधर्म स्वयंगानं तो मित्र होता खरा, पण त्याच्या वाट्याला काय आलं म्हणाल तर दारिद्र्य आलं. काय दारिद्र्य आलं. पण दारिद्र्य आलं असताना अशी परिस्थिती असताना त्याने काय केलं, नुसता पोटाचा विचार केला नाही. हां, पोटाचा विचार कसा विचार केला तर
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विचार केला. त्या ठिकाणी तुम्ही आम्ही असतो तर काय केलं असतो? पोटाचा विचार केला असता. आपण खायचं बघितलं असतं, आपण भगवंतानं सुरू केलं असतं. म्हणून तर एके ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, पोट माझी माता, पोट माझा पिता, बहिणी बघू चुलता, पोट माझे, पोट माझे जन, पोट माझे मन, सोयरा सज्जन, पोट माझे. जर आपण आपल्याला जर दरिद्री लागली असती, आपण जर अन्न खायला मिळालं असतं, आपण जर उपाशी राहिलं असतो तर आपण भजन केलं नसतं. अगोदर पोट भरण्याचं बघितलं असतं बरं का. पण या ठिकाणी सुदामादेवाने तसं केलं नाही. कठीण परिस्थितीमध्ये काय केलं म्हणतात, भगवंताचं नामस्मरण केलं. त्याला पीडा झाली, त्याला त्रास झाला, पण अशा त्रासामधूनही काय केलं म्हणाल तर नामस्मरण केलं. भगवंताचं त्या ठिकाणी त्याला विसर पडलेला नाही, बिलकुल विसर पडला. सतत भगवंताचं नामचिंतन केलं. भगवंताचं नामचिंतन केल्याचा परिणाम काय झाला म्हणाल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने नारदाचे काय केलं, आपलं सुदामेचे काय केले, मुठभर फक्त पोहे खाल्ले बघा. आणि त्या पोव्याचा परिणाम काय झाला नंतर सोन्याची नगरी करून त्या ठिकाणी दिली. राजा सुदामा नगरी त्या ठिकाणी झाली बघा. सुदामा नावाची त्या ठिकाणी नगरीकडे सोन्याची नगरी करून दिली. एवढा उदार भगवान परमात्मा आहे का, मित्राला एवढं या ठिकाणी दान भगवंताने केलेलं आहे का. मग त्याला भगवंत केलंच काय होतं सुदामा देवानं, तर फक्त स्मरण केलं होतं, आठवण केली होती, सतत भगवंताचं नामचिंतन केलं. कशा प्रकारे केलं म्हणा तर, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी जन, कृष्ण माझी मन, सोयरा सज्जन, कृष्ण माझा. अशा प्रकारे त्या ठिकाणी कृष्णाला मानलं बरं का. आई भगवंताला कृष्णाला आई मानले सुदामादेवानं, वडील मानले, बहीण मानले, भाऊ मानले, गण सर्वस्व त्या ठिकाणी मानले बरं का. मानल्यामुळं एवढं प्रेमानं काय केलं म्हणा तर भक्ती केली. त्या भक्तीचा परिणाम भगवान कृष्ण परमात्म्याने काय केलं, सुदामेची उलटी पोहे खाल्ली आणि त्या ठिकाणी काय केलं, त्याला सुखी केलं बघा. दुःख त्याचं नष्ट करून टाकलं, नाहीसं मुळा सकट दुःख नाहीसं करून टाकलं. आणि जिकडं पाहू तिकडे काय केलं, सुखच प्राप्त करून दिलं. इतकं सुख केलं, म्हणजे सुखामध्ये काय झालं, त्या ठिकाणी आनंद झाला. कोणाला इतका आनंद झाला की इतका आनंद, काय त्या आनंदाचा पारावरच नाही. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाले, त्याप्रमाणे गोकुळच्या लोकांना आनंद झाला. किती आनंद झाला की बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. किंवा गोकुळामध्ये भगवान कृष्ण झाल्यानंतर सर्व गोकुळांना आनंद झाला, गोकुळवासी आनंद झाला, त्या ठिकाणी स्त्रियांना आनंद झाला, पुरुषांना आनंद झाला, वृद्धांना आनंद झाला होता. मग त्या आनंदाचा परिणाम काय म्हणा तर, गुडिया पताका तोरणी करती कथा गाती गाणी. किंवा आपल्या घरोघर त्या ठिकाणी गुडिया उभा केल्या, कुणी त्या ठिकाणी तोरणं बांधले आणि तोरणं बांधून काय केलं, आपला आनंद उत्सव त्या ठिकाणी केला बघा. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. अशा प्रकारच्याकडे पुत्र झाला म्हणून सांगितलं आणि आनंद झाला. या आनंदाचा काय म्हणाल तर तसा आनंद त्या ठिकाणी झाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणाला आनंद झाला म्हणाल तर सुदामा देवाला आनंद झाला. आनंदाचं ह्याचं काय होतं, प्रतीक काय होतं काय होतं माझ्या हेतू काय होता एकच. किंवा त्यांनी काय केलं, भगवंताचं आवडीनं त्या ठिकाणी स्मरण केलं, भावाने केलं. भावी न दिवम कले नरेंद्रा, धनीन कांता, कपट्यानं शत्रू, सत्यनं मित्रम, कृपयाचं पुत्रम, ज्ञानानं मोक्षम, वशमान यांती. किंवा देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल त्या ठिकाणी भावच त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि जर पत्नीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला धनच त्यानं प्राप्त करून घेतलं पाहिजे. एवढंच नाही तर देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला भावच लागतो. आणि मित्राला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मित्रासमोर सत्यच बोललं पाहिजे, तेव्हा त्या ठिकाणी मित्र प्रसन्न राहतो. आणि जर त्या ठिकाणी जर शत्रूला जर जिंकायचं असेल, शत्रू जर मन प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी कपटच केलं पाहिजे, कपटानं त्या ठिकाणी शत्रूला हे केलं पाहिजे. आणि जर आपल्याला जर ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानच प्राप्त करून, ज्ञानाशिवाय त्या ठिकाणी मोक्ष मिळत नाही. असं ज्ञान आपल्याला कुठे मिळतं म्हणाल तर ह्या मनुष्य ध्यातच ज्ञान मिळतं. ते ज्ञान कुठे मिळतं म्हणाल तर ते ज्ञान पैगा बरवी, जरी मुनिया ती आणावी, तरी संताया भजावी सर्वेश्वरी.
ते जर आपल्याला ज्ञान प्राप्त करून देत असेल तर काय केलं पाहिजे, आपण संतांची सेवा करायला केली पाहिजे. म्हणून डोकरे महाराजांनी काय केलं म्हणा तर गणेशनाथ महाराजांची सेवा केली आणि ते सेवा केल्यामुळे काय झालं, त्यांना त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाच्या त्या सेवेच्या शक्तीवर, सेवेच्या बळावर त्यांनी काय केलं की कीर्तन सेवा केली. सेवा करणं, कीर्तन सेवा करणं साधी गोष्ट नाही. कितीही ज्ञान असू द्या, कितीही अभ्यास केलेला असू द्या, शक्यच नाही. बोलता तिथे येणारच नाही बोलता. का तर त्या ठिकाणी सेवा महत्वाची. सेवा तुका म्हणे सेवा घेतल्या वाचू, तुका म्हणे ताण सेवा घेतल्या वाचून. मग आपण त्या ठिकाणी सेवा केली, निश्चित त्या ठिकाणी आपल्याला काही ज्ञान प्राप्त. त्याप्रमाणे डोकरे महाराजांनी गणेशनाथांची सेवा केली आणि त्या सेवेचं फळ त्यांना कीर्तन करण्याची शक्ती प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी सेवा अशी सेवा केली की देह जाऊ शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी सेवा केली नाही, अंतकाळाच्या वेळेपर्यंत सेवा केली नाही. म्हणून अशा ठिकाणी जी सेवा केली म्हणून त्यांना जे स्मरण झालं तेच गणेश महाराज या ठिकाणी म्हणतात, सुदामा ब्राह्मण आपदे पिडाला नाही विसरला नारायण. की बाबा सुदामाला भगवंत परमात्म्याला बिलकुल विसरलेले नाही. एवढंच नाही तर गणेशनाथ महाराजाला आणखी वाटलं की एवढ्या दृष्टांतावर त्यांना समाधान प्राप्त झालं नाही. त्यांनी पुन्हा काय केलं, तिसरा दृष्टांत दिला. तो तिसरा दृष्टांत कोणता आहे म्हणा तर अभंगाचं तिसरं चरण. प्रल्हादासे पिता करीतसे जाचणी परिचित्ती मनी नारायण. काय सांगावं, भक्त प्रल्हादाचा अवतार झालेला आहे आणि भक्त प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी भयंकर त्रास दिला. इतका त्रास दिला की वडिलांनी मारण्याचा प्रयत्न केला, मुलाला खलास करण्याचा प्रयत्न केला. का प्रयत्न केला की प्रल्हादाचं ब्रीद होतं की बाबा देवाचं नामस्मरण करायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही, माझं नाव घ्यायचं, देवाची पूजा करायची नाही, माझी पूजा करायची, असं त्याची ब्रीद होतं. आणि जर कोणी देवाचं नाव घेतलं तर हा काय करायचा, त्याला शिक्षा करायचा, त्याला तो काय करायचा, खलास करून टाकायचा, दंड करायचा, मृत्यूचा दंड त्या ठिकाणी द्यायचा. आणि त्याच्याच पोटी ज्या टायमाला प्रल्हाद जन्म घेतला आणि तो प्रल्हाद त्या ठिकाणी पुन्हा नामस्मरण करू लागला. मग काय लोक काय म्हणतील, राजा व्हायला लोकांनी चुका केलं, लोकांना शिक्षा करा. आता स्वतःचं पोरगी काय करायला चुका, आता काय करायचं, स्वतःच्या पोरात या ठिकाणी तो काय शिक्षा काय करणार, लोकांना वाटू लागलं तर त्याने पोरं कर, लोकांनाही खरं वाटावं, लोकांवर जनतेवरती त्या ठिकाणी वचन बसावं, जनतेनं मला भ्यावं, मला घाबरून माझंच नामस्मरण करावं, त्यानं भजन करू नये, कीर्तन करू नये, नामस्मरण करू नये, गळ्यामध्ये माळ घालू नये, सगळं माझंच करावं, माझीच भक्ती करावी, माझंच स्मरण करावं, माझंच ऐकावं, असं तुमच्या हिरण्यकशिपूला वाटलं. म्हणून त्यानं काय केलं, उठून आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. इतका प्रयत्न केला की 11 वेळा प्रयत्न केला. 11 वेळा, 11ही वेळा भक्त प्रल्हादाचं भगवंताने त्या ठिकाणी रक्षण केलं. पण रक्षण करण्याचं कारण काय, भगवंताने का रक्षण केलं, 5 वर्षाचं बाळ, 10 वर्षाचं बाळाचं काय, त्यानं काय भक्ती केली असेल, काय सेवा केली असेल, त्यानं काय सांगावं. तर त्या भक्त प्रल्हाद देखील भगवंताचं नामस्मरण केलं. नारायण 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 श्रीमन नारायण 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 अशा प्रकारे चिंतन केलं. त्याचा परिणाम काय केलं म्हणा तर भगवंताने त्याला रक्षण केलं. अशा त्रासामध्ये मृत्यूच्या दाढेत पडलेल्या प्रल्हादाने देखील काय केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून गणेशनाथ महाराज म्हणतात, प्रल्हादासी पिता करीतसे जाचणी परिचिंती मनी नारायण. अशा प्रकारे या ठिकाणी दृष्टांत 3 दिलेले आहेत. आणि शेवटच्या चरणामध्ये गणेशनाथ महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझान पडावा विसर दुःखाचे डोंगर पडले जरी. की तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, आपलं गणेशनाथ महाराज म्हणतात की हे देवा, तुम्ही काय करा की बा माझ्यावरती अशी कृपा करा की जेणेकरून तुमचा विसर माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये येऊ, सतत तुमचं माझ्यामध्ये अंतःकरणामध्ये स्मरण असावं.
तुमच्या भक्तीविषयी माझ्या मनामध्ये भाव असावा, भावामध्ये बदल होऊ देऊ नका. आणि पुन्हा स्मरणामध्ये विसर होऊ देऊ नका तुम्ही. का जर असं होऊ द्या देवा की माझ्यावर दुःख येऊ द्या, दुःखाचा डोंगर माझ्यावर अनेक अनेक दुःख येऊ द्या माझ्यावरती, माझ्यावर नवे नवे रोग जरी झाला तरी चालेल, तशा रोगामध्ये मी काय करेन आपलं नामस्मरण करेन. कोणताही रोग येऊ द्या, शारीरिक पीडा मला झाली तर त्या पिढीमध्ये देखील मी काय करीन आपलं नामस्मरण करेन. तुम्ही माझ्यावर या ठिकाणी एवढंच नाही तर माझ्यावर मला अन्न जरी तुम्ही नाही मिळू दिलं, 7 दिवसाचा जरी झाला उपवासी, तरी कीर्तनासी टाकू नये. फुटो ये मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सुरू नाही. की देवा की मला 7 जरी दिवस मला अन्न नाही मिळालं तरी मी काय करेन तुमचं नामस्मरण करेन. पण नामस्मरणामध्ये मला विसर मात्र पडू देऊ नका. माझ्यावरती तुम्ही एवढी कृपा करा, कसलीही माझ्यावरती संकट आणा, मी ती संकट काय करेन आनंदाने त्या संकटाचा मी स्वीकार करीन. आणि स्वीकार कर नुसतं स्वीकारच करणार नाही, स्वीकार करून तुमचं नामस्मरण करेन. संकटाचा अंगीकार करून मी काय करीन तुमची भक्ती करीन, तुमचं सतत नामचिंतन करीन. असं करीन महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. म्हणून म्हणतात तेव्हा सुदामा ब्राह्मण आपदे पिडाला, नाही विसरला नारायण. अशा प्रकारे गणेशनाथांच्या अभंगावरती आपण काय केलेलं आहे, प्रवचन सेवा केली. या ठिकाणी सेवा पूर्ण झालेली आहे आणि ही पुष्पक आपण काय करू त्यांच्या चरणावरती अर्पण करू, सेवाला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरद्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बजरंगबली हनुमान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की